नवरात्र उत्सवाला येत्या 3 तारखेपासून सुरुवात होणार आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या रेणुका मातेच्या माहूर गडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे। नवरात्र उत्सव काळामध्ये माहूर गडावर देशभरातून लाखो भाविक येत असतात। रेणुका मातेच्या दर्शनासाठी ते येतात, तर गडावर जाण्यासाठी बसची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय यासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंदिर संस्थानचे मुख्य पुजारी चंद्रकांत भोपी यांनी दिली आहे। माहूर गडावरील या तयारीचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। येत्या 3 तारखेपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होते आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती आता आहे माहूर गडावरती आपण बघू शकतो। या ठिकाणी जे आहे 3 तारखेपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार। आपण आहोत माहूर गडाचे मुख्य पुजारी चंद्रकांत भोपी यांच्याशी चर्चा करूयात। महाराज, काय सांगाल, नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आणि काय काय तयारी या ठिकाणी करण्यात आली? नवरात्र महोत्सवाची प्रचंड तयारी अशी चालू आहे। मागील आठवड्यामध्ये सर्व माहूरमधील जे डिपार्टमेंट आहेत या सगळ्या डिपार्टमेंटची एक सामूहिक बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। माननीय सचिव साहेब कोहली, मेघना कोहली मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि प्रत्येक विभागाची जी काही कार्य आहेत त्या कार्याप्रमाणे त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे। परिवहन महामंडळ असेल, त्यानंतर वॉटर सप्लाय असेल, आरोग्य विभाग असेल, या सगळ्या विभागांनी अतिशय उत्कृष्टपणे तयारी केलेली आहे। संस्थांनी सुद्धा भाविक भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे। रस्त्यात पायऱ्यावर चढताना काही त्रास झाला असेल त्यासाठीच्या सुविधा आहेत, त्या सगळ्या प्रकारच्या सुविधा भाविक भक्तांसाठी उपलब्ध केल्या आहेत। त्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी नवरात्र महोत्सवात दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा अशी त्यांना प्रार्थना करतो। जय जगदंबे। लाखो भाविक जे आहेत या 9 दिवसामध्ये या ठिकाणी दर्शनाला येत असतात, याची जय्यत तयारी या ठिकाणी आता करण्यात आली आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, माहूरगड, नांदेड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।